नमस्कार, मी गायत्री कुलकर्णी पाककलाच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे। चला आज आपण बेसनाचे खमंग असे लाडू बनवणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य बघूयात। बेसन पीठ घेतले, साखर, साजूक तूप, बेदाणे घेतलेले आहेत, वेलची पूड। चला तर मग आपण हे लाडू कसे बनवायचे ते बघूयात। बऱ्याच वेळेला काय होतं, पाकातले लाडू बिघडायची शक्यता असते। जर पाक दाट झाला तर लाडू कडक होतो, मऊ झाले तर फुटतात। प्रॉपर असं प्रमाण नवीन जे आहेत त्यांना लक्षात येत नाही। मग अशा वेळेला तुम्ही या पद्धतीचे पण बेसनाचे लाडू बनवू शकता। छान लागतात, खमंग लागतात आणि करायला पण सोपे आहेत। चला तर मग हे कसे करायचे ते बघूयात। पहिल्यांदा कढई गरम करायला ठेवलेली आहे। यामध्ये हे बेसन, हा लाडू तुम्ही कसं भाजता त्याच्यावरच आधारित आहे। म्हणजे भाजण्याची पद्धत सावकाश भाजायचे आणि खमंग भाजून घ्यायचे। चला तर आपण हे पीठ खमंग असं भाजून घेऊयात। त्यामध्ये आपण तूप टाकणार आहोत। तूप लागेल तसं टाकायचं। अगदी मंद आचेवरती तांबूस रंगावर खमंग असं भाजून घ्यायचं आपल्याला बेसन पीठ। मंद आचेवरती भाजून घ्यायचं। उन्हाळा असेल तर तूप कमी टाका। जितका चांगला बेसन पीठ हे जितकं चांगलं आपण भाजून घेऊ तितका छान लाडू होतो। आता बघा रंग बदलत आहे। डाळीच्या पिठाचा असा लालसर रंग झालाय, ब्राउनिश आलाय थोडासा आणि खमंग वास सुटलाय सगळ्या घरामध्ये। 250 ग्रॅम आपण पीठ घेतलं होतं, बेसन पीठ। जवळजवळ 150 ते पावणे 200 ग्रॅम आपल्याला तूप लागलेलं आहे। तूप लागेल तसं टाकायचं। थंडी असेल तर ते तूप आळून येतं, पण उन्हामध्ये पदार्थापासून तूप बाजूला सुटतं, त्यामुळे लाडू ढिला होतो किंवा मऊ होतो। पीठ भाजलेलं आहे, सगळ्या घरात खमंग वास सुटलाय। या लाडूचं एकच आहे की भाजायला खूप मेहनत लागते। जर तुम्ही पीठ व्यवस्थित भाजलं तरच लाडू छान होतो। पीठ जर कच्चं राहिलं तसा पिठाळ पिठाळ लाडू लागतो। जितकं होईल तितकं खमंग भाजा आणि तेही मंद आचेवरती, कारण करपट वास लागायला नको। पीठ भाजून तयार आहे। हे थंड करून घ्यायचे। थंड करण्यासाठी दुसऱ्या ताटामध्ये ओतून ठेवा। कढईमध्ये ठेवू नका थंड करायला, कारण खालच्या साईडनं मग ते जास्त लाल व्हायची शक्यता आहे। त्यामुळे आपण एका ताटामध्ये ओतून त्याला थंड करून घेणार आहोत। आणि हे पीठ थंड झाल्याशिवाय याच्यामध्ये साखर घालता येणार नाही। साखर जर गरम असताना घातली तर त्याचा पाक होईल। त्याच्यामुळे आपल्याला हे पीठ चांगलं थंड करून घ्यायचंय। चला गॅस बंद करून घेऊया। भाजलेले बेसन पीठ थंड झाले। आता यामध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायची। वेलची पूड पण टाकायची।
एकत्र करून घेऊ. पीठ आणि साखर मस्तपैकी एकत्र करून घेतली आहे. आता आपण याचे लाडू वळणार आहोत. तुम्हाला ज्या आकारामध्ये हवे असतील त्या आकारात बनवू शकता तुम्ही, मोठे, लहान, गोल. आता आमच्याकडे पद्धत थोडीशी वेगळी, आम्ही असा बनवतो लाडू. अतिशय सुंदर लागतात लाडू. यावरती तुम्ही काजू लावा, बेदाणे लावा. हे बघा, सगळे लाडू आपण असेच वळून घेणार आहोत. चला सगळे असे वळून घेऊ. हे बघा, आपले बेसनाचे लाडू अतिशय खमंग आणि चवदार असे तयार आहेत. सोपीच पद्धत आहे, फक्त भाजायची मेहनत आहे. चला तर मग तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचे. आपण जे प्रमाण घेतलं होतं त्यामध्ये मी मोठे मोठे लाडू बांधलेले आहेत, पण तुम्ही जर थोडेसे छोटे बांधले तर जवळजवळ 15 लाडू सहज होतात. चला तर मग तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.